आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचा फिल्मी स्टाईल अपहरणाचा प्रयत्न झाला होता। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हे अपहरण करण्यात येत होतं। पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोपीचंद पडळकरांच्या समर्थकाचा जीव वाचला। शरणू हांडे असं अपहरणाचा प्रयत्न झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे। आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। तर समर्थकाला भेटण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर स्वतः सोलापूरला जाणार आहेत। जर पोलीस प्रशासन आमच्या पाठीमागे राहत नसेल तर मग आम्हीच कायदा व सुव्यवस्था हातात घेईल, ही भूमिका तशीच चुकीची आहे। फक्त जर पोलीस नाहीतर प्रशासनाकडनं असं जर सिलेक्टिव्ह नाहीतर चेहरे बघून जर तिथे कारवाई केल्या जात असतील तर कुठं ना कुठेतरी काही लोकांच्या मनामध्ये भावना या वेगळ्या पद्धतीचा येऊ शकतात। तो एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे जो ज्याने तिथं मारहाण केली आणि मग अशा पद्धतीने कुठेही निपक्ष पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पोलिसांनी बघितलं जावं, पण कुणीही कायदा व सुव्यवस्था जर हातात घेत असेल हे योग्य नाही। गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक असलेल्या शरणू हांडे याचं काल सोलापुरातीलच त्याच्या विरोधकांनी जे आहे ते अपहरण केलेलं घटना जी आहे ती समोर आली होती। आपण आता आहोत सोलापूर MIDC पोलीस स्टेशनमध्ये आणि याच MIDC पोलीस स्टेशनमध्ये या आरोपींना जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर या अपहरणासाठी जी गाडी वापरण्यात आली ती गाडी देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। त्याचबरोबर काल रात्रीच्या सुमारास आरोपींना देखील ताब्यात घेतलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी पुण्यातील MH12 XX 6547 नंबरची ही गाडी आहे आणि याच गाडीमध्ये या ठिकाणी शरणू हांडे जो आहे याचं अपहरण केलं होतं। शरणू हांडेला सोलापुरातून कर्नाटक बॉर्डरवरती नेलं आणि तिथून कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र सोलापूर शहर पोलीस दलाने जे आहे अतिशय शिताफीने पाठलाग करत त्याचा शोध जो आहे तो घेतला आणि आरोपींना ताब्यात घेतलं। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। तर सोलापुरातील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचा अपहरणाचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी वेळीच हा संपूर्ण प्रकार उघड केला आणि आरोपींना ताब्यात घेतलं। त्यामुळे गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता वाचलेला आहे आणि आपल्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी स्वतः गोपीचंद पडळकर हे सोलापूरमध्ये जाणार आहे।